टॉस जिंकत असताना आई धारावी माऊली या संघाने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे। आई धारावी माऊली या टीमचे संघमालक अजयजी पाटील, कॅप्टन जयेश पाटील, त्या बाजूला राहुल पाटील 11, संघमालक राहुलजी पाटील आणि अमय आगासे हे कर्णधार असणार आहेत। मीरांदर परिसरातील एक दम ते माझ्या समेत समालोचन कक्षामध्ये जुडले आहेत। स्टार्टिंग 11 एका बाजूला आई धारावी माऊली, जयेश कॅप्टन विकेट कीपर, उमेश अनिकेत चव्हाण, विशाल, जयेश, अर्जुन, हितेश, वेदांत, प्रिन्स, जयदेव, यश आणि राहुल पाटील 11 या संघामध्ये कॅप्टन अमय आगाशे, विकेट कीपर आमिर तासे, दानिश रैनी, वसीम कन्नड, रियाज शेख, सत्यम दुबे, गौरांग कदम, श्रीषभ शुक्ल, संतोष माळेकरी, अविनाश साळुंखे आणि सीताराम आगरे. म्हणजेच एक्सपिरियन्स आणि यंग टॅलेंट या दोन्ही संघांमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. या मॅचला आता सुरुवात होते। अर्जुन पहिला बॉल, मिस टाइम स्ट्रोक, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली खूप चांगला रनिंग कॅच आणि मोठी विकेट या मॅच मधली। आमिर तासे नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये घोंगवण्याआधी शांत केले अर्जुनने निशाणा साध। फुल टॉस बॉल ऑन साइडला गॅप शोधत असताना बॉल पाठवलाय काउक कॉर्नर रीजन मध्ये, सीमा फार, PSPL चौका। जयेश शेजवळ ऑन द राईज खेळलेत, बॉल हवेत आहे आणि जयेश शेजवळचं सुद्धा खातं अर्जुन सारखं खुल्लं। बॅकफुटवरून कट करण्याचा प्रयत्न, बॅटचा फेस ओपन केला, बॅटच्या वरची गडा, बॉल थर्ड मॅन सीमा पार, रन 4। शॉर्ट बॉल चांगला बाउन्सर, विकेट कीपरच्या डोक्यावरून बॉल चाललाय फ्लाय होत लॉंग स्टॉप रीजन मध्ये झालेत। बॉल हवेत आहे आणि जयेश शेजवळने सुद्धा पुनरागमन करण्याचा पक्का निर्धार केला। महाराष्ट्र सातारा जयेश शेजवळ आणि तो आता आपला दबदबा दाखवण्याचा प्रयत्न, अर्जुन आडेने टिपलाय झेल आणि अमय आकाशेचा संपलाय खेळ। सेलिब्रेशन जयेश शेजवळचं। सर्वांना कसं ऍडजस्ट करायचंय, फुल लेंथ बॉल होता, ड्राइव्ह केलंय, क्षेत्ररक्षक लॉंग ऑनचे, बनतील दर्शक, सीधी बॅट, नो बकवास, बॉल सीमारेषा पार, षटकार नंतर डबल। आडव्या बॅटनं लपेटण्याचा प्रयत्न, गॅप शोधायची इच्छा होती, बॉल पोहोचतोय वाईड ऑफ मिड विकेटला, थ्रो केला जाईल तोपर्यंत दोन फलंदाज एका सेंडला आणि वसीमला परतावं लागणार आहे। मोठं कन्फ्युजन धाव घेताना पाहायला मिळालं। ओ बॅटची लिडिंग एज, रियाजला सुद्धा फक्त एकाच बॉल साठी थांबायचं होतं आणि ते जातात पॅव्हलियन बॉक्सच्या दिशेनं। उमेशने तो झेल टिपलेला तोय। सत्यम बॉलिंग ट्रॅक वर यश, सत्यम दुबे ओशफल हुक करण्याचा प्रयत्न, उमेश साठी चॅलेंज आहे आणि ते चॅलेंज उमेशने एक्सेप्ट केलेलं आहे। जरी मी गोलंदाजी करू शकत नाही तरी काय झालं, मी माझ्या संघाचा घटक आहे आणि द्यायचं तर सर्वोत्तम द्यायचं। उत्कृष्ट क्षेत्ररक्षण उमेश वाघचं। 40 झाले, पुढचा बॉल फुल टॉस आहे, घेतली Cloud9 ची ऊर्जा, प्रस्थापित केला आपला दर्जा, गौरांगचा लॉंग ऑफ क्लिअर करणारा षटकार। 30 सेकंदात मध्ये फाईन लेग, थर्ड मॅन, कव्हर पॉइंट, गली बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक नव्हता, ड्राईव्ह करण्याची इच्छा आणि आता बघा सीताराम जीवाचं रान करतोय धाव घेण्यासाठी, पण त्यांना बाद होऊन परतावं लागते। नॉन स्ट्रायकर्स एंड, लॉस ऑफ 8 विकेट्स। फुल टॉस आणि त्यावर दानिश रैनी, गौरांग की गौरांगची प्रतिभा, दबदबा, तर विशाल माचीचा फुल लेन बॉल, ब्लॉकआउट डिलिव्हरी, थ्रो नॉन स्ट्रायकर साईडला आणि मला असं वाटते आता कोण परतेल, तो गौरांग परतणार आहे। राईट, गौरांगला परतावा लागेल, पण गौरांगने चांगली झुंज दिली, एक धाव मिळते, दुसरी धाव घेत असताना तो रनआउटच्या स्वरूपात बाद। शेवटचा बॉल, विकेट कीपर बॅटर बीट बॉल लॉंग स्टॉप रीजन मध्ये, 22च्या स्वरूपात रन 4 मिळत आहेत। धावा कशाही येऊ त्या यायला पाहिजेत। जी धावसंख्या 40, 45, 50च्या थांबणार होती त्या धावसंख्येने 60 गाठली आहे। संघर्ष होऊ शकतो, या धावसंख्येवर जिंकता येऊ शकते। बॅटिंग कार्ड जर पाहिली तर आमिर 0, 19 ऋषभ, 1 धाव संतोष, 31 गौरांग, त्यानंतर अमय आगासे, वसीम, रियाज, सत्यम, सीताराम, दानिश आणि अविनाश सर्व 0 आहेत। थोडासा ऑकवर्ड तो स्कोर कार्ड पाहायला मिळाला। अर्जुनचं 1 षटक, 2 षटकं, 19 धावा 1 विकेट, जयेशची 2 षटकं, 11 धावा 3 विकेट्स, यशचं 1 षटक, 10 धावा 2 विकेट्स,
आणि विशालचं एक षटक. त्याच्यावर 15 लिहिलेत पण त्यांनी खर्च केलेत 20 धावा त्या षटकात मिळालेल्या आहेत राहुल पाटील विराट टीमला. तर 61 धावांचं लक्ष आहे पूर्ण करायचं 36 बॉल्समध्ये. घेऊ एक छोटासा ब्रेक बाळ सर. नक्कीच 36 बॉल 61 करायचे आहेत. PSPLचं हे आयोजन आपण पाहत आहात. दुसऱ्या डावाला जशी सुरुवात होईल मजा येईल, कारण पहिला चेंडू ऑन साइडला हुक करत असताना शॉट ऑफ आगाशेचा चेंडू खाली बसून जश व्हॉट अ फुटवर्क, व्हॉट अ बॉडी बॅलन्स. क्रीज कॉर्नरवरून चेंडू आहे. बॉटम मॅनचा वापर ऑन साइडला देखणा या ठिकाणी फटका. गुड बॅटिंग फ्रॉम बोथ द प्लेयर्स. यावेळेला बॅकफुटला थांबून बॉटम मॅनचा वापर करत असताना बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडूला पाठवत आहेत. मॅग्निफिसंट स्ट्रोक. यावेळेला थांबले, चेंडूला आपल्याकडे येऊन दिला. चांगलं फुटवर्क, चांगलं बॉटम हँड, चांगलं टायमिंग, सुरेख बॅट. आमचं सावळी क्रिएशन्स अपॅरल पार्टनर्स यांचं अभिनंदन करीन. ब्युटिफुल टायमिंग. केव्हापासून ते थांबले होते. सिंगल येत आहेत, सिंगल येत आहे मध्ये. यावेळेला ऑन साईड जसं मी बोललो, या दोन्ही फलंदाजांचं बॅकवर्ड स्क्वेअर लेग, मिड विकेट हा परिसर अत्यंत स्ट्रॉंगमध्ये येत आहे, ते महत्त्वाचं आहे. यावेळेला बघा त्यांच्या लक्षात आहे बॅक ऑफ द ब्रेन. मागचा चेंडू डॉट गेला होता आणि तो कव्हर करत असताना षटकार घरचा संघ करतो या ठिकाणी. पुन्हा एकदा उचलण्याचा प्रयत्न. चेंडू ट्रॅव्हल होते मिड विकेटला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी डीपला आहेत आणि त्या ठिकाणी जेल घेतला जातोय. द्या शक्ती, द्या ऊर्जा, द्या जेणेकरून आत्मविश्वास आमचा वाढेल आणि पुढच्या वर्षी अजून चांगल्या पद्धतीने करू शकू. दावा पूर्ण होत आहे त्या ठिकाणी. 2 आणि इक्वल होतोय या ठिकाणी. नाही, फलंदाज तर एकच धाव आहे. पंचांनी बाद दिले. 2 धावांची गरज जिंकायला. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी. आज सामना इथे संपलाय. 6 धावा येत आहेत. 2 धावांची गरज होती आणि सामना अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी. YouTube live on tenniscricket.in, इव्हेंट मॅनेज बाय अल्टिमेट इव्हेंट मेकर्स. पल्लवी नायर आणि त्यांचे सगळे लोक अतिशय सुंदर पद्धतीने या ठिकाणी आयोजित करतायत. आणि आज एक नवीन विक्रम. 8:34 चेंडू टाकून मीरा भाईंदरच्या इतिहासामध्ये 70 वर्षाच्या पहिल्यांदाच चेंडू 8:34ला